जय महाराष्ट्र। मी शैलजा जोगल। सध्या पुण्यामध्ये एक वेगळी घटना घडली आहे, ती म्हणजे जलसंपदा विभागाने पुणे महानगरपालिकेला दिलं जाणारं पाणी पुन्हा एकदा बुधवारी बंद केलंय। त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यातला पाणी प्रश्न हा पेटलेला दिसतोय आणि काल महापालिकेच्या पर्वती केंद्राला बंद पाईपलाईन मधून सोडलं जाणारं 250 MLD पाणी हे थांबवण्यात आलंय। वारंवार सूचना देऊन आणि पत्रव्यवहार करून देखील महापालिका पाण्याचा वापर कमी करत नाहीये आणि त्यामुळे महापालिकेचे 2 पंप हे बुधवारी बंद केलेत, असं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। पुणे शहराला 4 धरणातून पाणी पुरवठा केला जातो आणि या धरणांमध्ये केवळ 17 TMC इतका पाणी साठा सध्या शिल्लक आहे। पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला मधून शहर, शेती, पुणे जिल्हा त्याचप्रमाणे उद्योग यांना हा पाणी साठा दिला जातो। मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने हा पाणी साठा कमी झालाय, त्यामुळे आता पाणी कपात करावी लागेल। मात्र त्याबाबतचा निर्णय पुढील महिन्यात घेऊ, असं पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलंय। पुढचे काही दिवस पुण्यात पाणी कपात होणार नाही असं ते म्हणाले होते। मात्र बुधवारी अचानक पाणी पुरवठा विभागाने पुण्याचे पाणी बंद केलंय। पुणे शहराला पुरेसं पाणी उपलब्ध असताना पाणी कपात करण्याचा अट्टाहास का, असा प्रश्न आता सर्वसामान्य विचारतायत। त्याचबरोबर पुणे शहराला आणि शेतीला पाणी देण्याचं सोडून उद्योगधंदे आणि बिल्डरांना पाणी विकलं जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष या ठिकाणी करतायत। त्यामुळे आता पाटबंधारे विभागातील अधिकारी पाण्याची चोरी करत असल्याचा आरोप केला जातोय। गेल्या 2 महिन्यांपासून पुण्यात पाणी पुरवठा विस्कळीत आहे। 15 जुलैपर्यंत शहराला तसेच जिल्ह्यातील शेतीला पाणी पुरवण्यासाठी पाणी कपात आवश्यक आहे। त्यामुळे सध्या एक वेळ असलेला पाणी पुरवठा दिवसाआड करण्याशिवाय महापालिकेजवळ सध्या पर्याय नाहीये। आता नेमकं धरणांमध्ये पाणी किती आहे, भविष्य काळात किती पाणी आपल्याला अजून लागणार आहे, शेतीला किती आवर्तन आहे, याची करेक्ट आकडेवारी इरिगेशनकडनं घेऊन काही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ आणि मग भविष्य काळात पाण्याचा साठा किती उपलब्ध आहे त्याच्यावरून कपातीचा निर्णय घेऊ। आज तरी काही लगेच कपातीचा निर्णय आम्ही घेतलेला नाही, पण त्याची माहिती घेतोय। कुठलाही निर्णय घ्यायचा तो सगळ्यांना एकत्र बसूनच सगळ्या पक्षांच्या अध्यक्ष आणि गटनेते मिळून आम्ही घेऊ। फक्त आता परिस्थितीची जाणीव आणि प्रत्यक्ष काय माहिती वस्तुस्थिती आहे ती माहिती पुणे मनपाच्या आणि सिंचन खात्याच्या अधिकाऱ्यांकडून घ्यायचं असं ठरलं। यांच्यातील अटीतटीच्या वादामध्ये पर्वती जलकेंद्राचं पाणी अचानक बंद झालंय आणि याच्यात काही राजकीय प्रतिक्रिया आता आपण ऐकूयात। ते पाटबंधारेचे जे अधिकारी आहेत की वर्षानुवर्ष ते त्या ठिकाणी एकाच खुर्चीवर आहेत, त्यांची माहिती त्यांची चौकशी करा। ते का चुकीची माहिती देत आहेत? ते एकाच ठिकाणी आहेत, त्यांची कुठेतरी लागेबंदी आहे म्हणून ते काहीतरी चुकीची माहिती देतात। त्यांना कुठेतरी पाण्याचा हप्ता मिळत असेल, कुणाला तरी पाणी द्यायचं असेल, खाली पाणी विकायचं असेल म्हणून ही पुण्याचे पाणी कपात करायचं त्यांचं धोरण चाललं आणि अशीही आपण दर 7 दिवसांनी पाणी कपात करतोय। आता उद्या पाणी पुरवठा बंद आहे पुणे शहराचा, काही नाही काही कारण देऊन तुम्ही दिवसाआड पाणी म्हणजे 7 दिवसांनी एकदा तरी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद करताय, म्हणजे अघोषित पाणी ही बंदी तुम्ही जाहीर केलेलीच आहे। म्हणून आमचा विरोध आहे या ठिकाणी शिवसेनेचा। शिवसेनेची मागणी आहे की पुण्याचा जे पाणी आपण देतोय तो पाणी कोटा बंद झाला नाही पाहिजे, कारण आज 6 महिने राहिलेले आहेत। 6 महिन्यामध्ये आज 17.5 TMC पाणी साठा असताना सुद्धा पुण्याला 1350 MLT पाणी रोज आपण घेतोय। त्यामुळं पुण्याला 6 महिने पाणी लागेल एवढा साठा आणि परत शेतकऱ्यांना आपण पाणी देणार आहोत। कुठल्या धरणात किती TMC पाणी आहे याची आकडेवारी पालकमंत्र्याकडे असू शकत नाही, मग कशाला आम्हाला इथे बैठकीला बोलवलं? हे फक्त फॉर्मास आहे आणि त्यांना पाणी कपात कसली परिस्थिती इथे करायची आहे अशी त्यांची भूमिका दिसते। परंतु आम्ही विरोधी पक्षनेते म्हणून ही पाणी कपात होऊ देणार नाही, कारण त्याच्यामध्ये ते सांगतात किंवा धरणामध्ये पाणी 17 TMC पाणी आज धरणामध्ये आहे। 1.25 TMC दर महिन्याला जर पाणी लागणार असेल तर हे जुलै ऑगस्टपर्यंत पाणी आपल्याला पुरू शकतं। जे काही पाटबंधारेचे अधिकारी आकडेवारी देतात ते अत्यंत खोटे आकडेवारी देतात। मी तुम्हाला तुमच्यासमोर आकडे 2015ला 12.5 TMC पाणी होतं आणि आता 2018ला ह्या डिसेंबर महिन्यामध्ये 17.5 TMC पाणी आहे। 2015ला ज्या वेळेला 12.5 TMC पाणी होतं तेव्हा 5 महिन्यासाठी त्यावेळेचे पालकमंत्री अजितदादा पवारांनी 1 दिवसाआड पाणी केलं होतं आणि पुणेकरांनी त्याला साथ पण दिली होती। आज तुमच्याकडे 17.5 TMC म्हणजे जवळजवळ
18.25 TMC पाणी असताना आज तुम्ही पाणी कपातीचा निर्णय कोणत्या बलबुतेवर मागता पुणेकरांकडनं, आमचा हा प्रश्न आहे. जर पाणी साठा तुमच्याकडे योग्यरित्या आहे तरी तुम्ही मागता, आणि जर तुम्हाला पाणी साठा, जर तुम्हाला पाणी कपात करायचंय तर मग तो ग्रामीण भागाचा विचार, पिण्याचा, ग्रामीण भागाच्या सिंचनाचा आणि पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचा, हे जर तुम्हाला तुलनात्मक काढलं पाहिजे. आपण बघतोय महापालिका जर खरं तर चुकत असेल तर महापालिकेविरुद्ध पुन्हा प्राधिकरणाकडे तक्रार करण्याचा मार्ग हा उपलब्ध असतो. तसं न करता केवळ जुने आदेश आहेत म्हणून पुढे करून ते परस्पर पाणी बंद करणं खरं तर हा पुणेकरांना छळण्याचा प्रकार आहे, असं देखील भावना या ठिकाणी नागरिक पुण्याचे व्यक्त करतात. प्राधिकरणाच्या आदेशात कोणतीही निश्चित तारीख दिली नव्हती तरीही पाणी बंद करण्याचा निर्णय हा अधिकाऱ्यांकडून घेतला जात असेल तर यामध्ये पाण्याच्या नियोजनापेक्षा राजकारण अधिक आहे असा संशय घेण्यास खरं तर जागा आहे. तर एकंदरीत या संपूर्ण विषयावरती चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत जलतज्ञ सुनील जोशी आणि पुण्याच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील. मी सर्वप्रथम रुपाली पाटील यांच्याकडे जाणार आहे. रुपाली पाटील, काय सांगाल, जलसंपदा खातं आणि त्याचप्रमाणे पुणे महापालिका यांच्यामध्ये कुठेतरी अटीतटीचा जो वाद आहे त्यांच्यामुळे नागरिक भरडले जात आहेत असं या सगळ्यात वाटत नाही का? एक लक्षात घ्या, पाणी हे माणसासाठी आवश्यक वस्तू आहे. अन्न, वस्त्र, निवारा ही आवश्यक जीवनात वस्तू असताना आज पाटबंधारांनी तिसऱ्यांदा पाणी पुरवठा पुणे शहराचा तोडलेला आहे. आज राज्य सरकार बीजेपीचं आहे, पुणे महानगरपालिकेमध्ये बीजेपी आहे, तरी सुद्धा यांना समन्वय साधता येत नाही, पाण्याचं नियोजन करता येत नाही का पुणेकरांना पाणी देता येत नाही. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, दरवेळेला पाण्याचं राजकारण करून यांच्यामधल्या हप्त्यासाठी, राजकारणासाठी जर हे वापर करणार असतील आणि पुणेकरांना त्रास देणार असतील तर यापुढे पुणेकर त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देतील. मी आज तुमच्यासमोर इथं सांगते की पाणी तोडल्यामुळे आज पाटबारे बांधाराच्या यांच्यावर का गुन्हा दाखल करू नये? इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट नुसार हा गुन्हा दाखल करता येतो, पण या कायद्याच्या गोष्टी त्यांना अक्षरशः निरवलेल्या गेंड्याच्या कातडीची ही लोक आहेत. यापुढे पुणे शहराचा पाणी पुरवठा जर सुरळीत केला नाही ताबडतोब यांनी, तर जेवढे पाटबंधाराचे अधिकारी आहेत ना त्यांच्या घरात मनसे घुसून त्यांचा पाणी पुरवठा तोडणार. कारण का पुणेकरांना त्याचा नाहक त्रास होतोय. दुपारी 3 वाजता SMS येतो की पाटबंधारांनी पुणे शहराचे 2 पंप बंद केले. आमचे माननीय महापौरताई सांगतात की मी पाटबंधाराच्या ऑफिस समोर जाऊन त्यांना जाब विचारणार. ही वेळ सत्ताधाऱ्यांवर येते. तुमचा अधिकारी कुठला अधिकारी कोणतं डिपार्टमेंट तुमचं ऐकतं हे बीजेपी सरकारने सांगून द्यावं. हेल्मेट सक्ती असू द्या किंवा पाण्याचा प्रश्न असू द्या, एकही अधिकारी ऐकत नाही, एकही सरकार खात्याचा कुठला मंत्री महोदय यांचं ऐकत नाही. मग तुम्ही पुणेकरांना सुविधा आणि शांतमय आयुष्य कसं देणार आहात? कोणता दर्जा देताय? आज पाणी नाहीये. मी तर म्हणेल निम्म्या पुणे शहराची आंघोळ सुद्धा झालेली नसेल. आज ही वाईट परिस्थिती या पुणे शहरावर आणणाऱ्या या लोकांना जराही लाज वाटत नाही. आणि महापौरताईंना माझं आव्हान आहे, ताई तुम्ही खऱ्या पुणेकर असताल, सत्ता तुमची आहे, तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे. जर तुम्ही पुणेकरांना पाणी देऊ शकत नसाल तर दरवेळी यायचं, काहीतरी कारण सांगायचं. जसं मगाशी बापट साहेबांनी सांगितलं की तुर्तास पाणी कपात नाहीये, मग का पंप तोडण्यात आला आणि अचानकपणे त्यांची हिंमत कशी होते लोकांच्या पाणी तोडण्याची? लोकांना पानं पुसायला लागलेली आहेत ही लोक. सत्तेचा यांना माज आलेला आहे. कोणतंही नियोजन नाही, कोणता समन्वय नाही. अक्षरशः आतापर्यंतचा सर्वात घाणेरडं सत्ताधारी म्हणून यांचा सत्कार केला पाहिजे, या मताची मी आहे. नक्कीच जलतज्ञ सुनील जोशी आहेत, मी त्यांच्याकडे जाणार आहे. सुनील जोशी, काय सांगाल, एकंदरीत पुण्याच्या पाण्याचं कशा प्रकारे नियोजन करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं?
थोडंसं मी ॲडिशन करतो. मी जलतज्ञ नाही आहे, मी जल अभ्यासक आहे. बरं. आणि माझा फोकस हा कायम ग्रामीण आणि शहरी पाण्याचं नियोजन आणि पाण्याशी निगडीत सगळ्या समन्वय पर्यावरण याच्याशी आहे. मी रुपालीताईचं अभिनंदन करतो की मनसेची तोफ या माध्यमातून धडाडली. दुसऱ्या बाजूनी मी महापालिकेचं आणि भारतीय जनता पक्षाचं आणि सत्ताधारी सरकारचं मी अभिनंदन करतो. आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात अत्यंत गौरवोद्गार आहेत की त्यांनी धाडस केलं की चला एकदा पुण्यामध्ये आपण ही खळबळ उडवली पाहिजे. आणि चांगलं मी त्यांचं स्वागत करतो. आणि हे त्यांनी करताना आता आकडेवारी मात्र नीट मांडावी, कारण गेल्या 25 वर्षातली आकडेवारी पाटबंधारे खात्याची आणि पुणे महापालिकेची प्रत्यक्ष पाणी पुरवठा, प्रत्यक्ष दिलेलं पाणी, आकारलेलं बिल, सामान्य नागरिकांना घेतलेलं बिल, या सगळ्याचं एक 25 वर्षाचा आढावा आता या सगळ्या मंडळींनी पेश करावा. आणि जे झालं ते भल्यासाठी झालेलं आहे असं मी मानतो, कारण त्याच्याशिवाय काही गोष्टी घडत नसतात. आणि एकदा एक 4-5 दिवस पाणी 100% बंद करावं. त्याचबरोबर आंघोळीची गोळी सगळ्यांना घ्यायला लावावी. जे 98 नगरसेवक आहेत भाजपाचे, त्यांनी एक प्रभात फेरी काढावी, सोबत शिवसेनेच्या पण लोकांना घ्यावं. आणि आम्ही जे करतो ते अत्यंत चांगलं करतो आहोत हे एकदा पटवून द्यावं. आता माझा प्रश्न प्रशासनाला असा आहे, जेव्हा करीर हे आपल्या पुण्याचे आयुक्त होते, त्यांनी पुण्यातील विहिरींचं आणि पुण्यातील भूजल स्रोतांचं सर्वेक्षण केलं होतं. अतिशय चांगला आणि अत्यंत आवश्यक असा हा उपक्रम होता. पण ते जे झालेलं काम आहे ते जनतेसमोर मांडलं गेलेलं नाही आहे. आज पुण्यातील लोकांना आपल्या भूगर्भामध्ये पाण्याचा किती साठा आहे, आपल्या किती विहिरी प्रत्यक्ष पाणी पिण्यासाठी योग्य आहेत, याची माहिती लोकांना नाही आहे. आयत्या वेळेला लोकांनी पाण्यासाठी कुठं जायचं हा एक मोठा प्रश्न आहे. आणि दुसरा यातला गंभीर प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणूक आता 2 महिन्याच्या अंतरावरती आहेत, अधिसूचना लवकरच निघेल. जर तुम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी पाण्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही सांगून करा ना प्रत्यक्ष. जर तुम्हाला पुणे शहराचं काही पाणी दौंड आणि बारामती भागासाठी किंवा इंदोर भागासाठी द्यायचं असेल विधिवत, तर तुम्ही तसं सांगा. पुण्याचे लोक काही इतके माजरट नाही आहेत किंवा ह्या गोष्टी समजून घेणारे नाही आहेत. त्यांनाही माहिती की यावर्षी परतीचा पाऊस न झाल्यामुळे संकट आहे पाण्याचं. पण जे सगळे हे अंधारात उद्योग चाललेले ते अत्यंत दयनीय आहेत. म्हणजे महापालिकेत, राज्यात, केंद्रात भाजपची सत्ता आहे आणि भाजपाकडे कोणी समायोजक नसावा, चिंतनशील कोणी सल्लागार नसावा आणि काही करा आणि आपल्याला कोणी काही बोलणार नाही, या भूमिकेत जर ही मंडळी असतील तर अत्यंत हे गलिच्छ आहे आणि लाजिरवाण आहे. एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी या निमित्ताने स्पष्ट करू इच्छितो. दुर्दैवानं ज्या वेगानं पुणे शहराची वाढ झालेली आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवड असं आपण आता याला एक देश मानला पाहिजे. युरोपियन देशांची लोकसंख्या 1 कोटी आहे. पुणे शहर परिसर जी काही तुम्ही नवीन 28 गावं घेतलेली आहेत आणि पिंपरी चिंचवड ह्या सगळ्याचा समन्वय करून तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा 1 कोटी लोकसंख्या होते. तर पुण्याच्या सगळ्या समायोजन नियोजनासाठी तुम्हाला एक देश म्हणून विचार केला पाहिजे. असं हे रडीचा डाव खेळणार राजकारण करून काहीही साध्य होणार नाही. अत्यंत लाजिरवाणं कृत्य आहे. आणि याच्यामध्ये रुपालीताई म्हटल्याप्रमाणे कोर्ट वगैरे मॅटर हा जाऊन काही उपयोग नाही आहे. या मंडळींना धडा शिकवायचा असेल तर तो टिट फॉर टॅट असाच असला पाहिजे, दुसरा पर्याय नाही आहे. कारण कधी कधी असं असतं की गोड बोलून कामं होत नसतात. तुम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही आहे, पण त्यांना त्यांची जागा दाखवून देणं आणि पुन्हा चुकीचे निर्णय घेण्याचं धाडस होणार नाही. अशा पद्धतीचं वर्तन हे समाजाने, पुणेकरांनी मिळून एकवटून केलं पाहिजे. आणि आयुक्तांना जाब विचारा आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारा असं माझं स्पष्ट या निमित्ताने आपल्या माध्यमातून लोकांसमोर मांडणं आहे माझं म्हणणं आहे. नक्कीच सर. खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार हे फोनवरून जोडले गेलेले आहेत. मी त्यांच्याकडे जाणार आहे. पांडुरंग शेलार, काय सांगाल, खडकवासला धरणामध्ये सध्या किती पाणी शिल्लक आहे आणि किती दिवस हा पाणी पुरवठा पुणेकरांना होऊ शकतो? किती कमी गेल्या वर्षात किती आहे कमी? हॅलो पांडुरंग शेलार, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? हा येस मॅडम. हा, साधारण खडकवासला धरणामध्ये किती पाणीसाठा आता शिल्लक आहे आणि किती दिवस हा पाणीसाठा पुणेकरांना पुरू शकतो? खडकवासला धरणामध्ये खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर अशी 4 धरणे येतात. आज धरणामध्ये एकूण 16.45 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. तोच गेल्या वर्षी 20.90 टीएमसी होता. म्हणजे 4.45 जवळपास 4.5 टीएमसीचा शॉर्टफॉल आहे यावर्षी. यावर्षी पुढे आपल्या भागामध्ये परतीचा पाऊस आला नाही, त्यामुळे देखील पाणी साठा कमी झालेला हे एक त्याच्या मागचं कारण आहे.
पुणे शहराला आणि ग्रामीण भागाला 16 जुलै पर्यंत पाणी शेतीला आणि पिण्याला पुरेल अशा प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे. परंतु महाराष्ट्र जलसंपदा नियमन प्राधिकरणाच्या दिलेल्या आदेशानुसार, जो आदेश 17/12/2018 दिला, त्यानुसार 892 MLD पुण्याने पाणी वापर करणं अपेक्षित आहे. परंतु तो वापर त्यांचा 1350, काल 1402 होता, 1350च्या वर होऊ लागलेला आहे. आणि जर असा वापर झाला तर उन्हाळ्यामध्ये जे रोटेशन ग्रामीण भागाला द्यावं लागेल त्या रोटेशनवरती तो परिणाम होत आहे. त्याच्यामुळं दोन्ही ग्रामीण आणि शहराचा विचार करता पाणी टंचाईच्या दृष्टिकोनातून हा पाणी थोडं कमी करण्याचा निर्णय जलसंपदा खात्याला घ्यावा लागला. नक्कीच धन्यवाद पांडुरंग शेलार, तुम्ही आमच्याशी केलेल्या सविस्तर बातचीतीबद्दल. मी पुन्हा एकदा माजी नगरसेविका रुपाली पाटील यांच्याकडे जाईन. रुपाली पाटील, असं वाटत नाहीये का शहराला जो पाणी पुरवठा होत होता तो बंद करून उद्योग व्यवसायाकडे हा पाणी पुरवठा कुठेतरी पुरवण्याचं हे षडयंत्र आहे? अहो षडयंत्र हे पाणी चोर आहेत. मला सांगा, यांना पाण्याचं नियोजन जमत नाही का? जसं जोशी साहेबांनी सांगितलं की पुणेकर खरंच सुज्ञ आहे. जर तुम्ही त्यांना सांगितलं की एक टाइम आम्ही तुम्हाला पाणी देणार आहोत, तर पुणेकरांनी ते एक्सेप्ट केलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या पाण्याचा वापरही कमी प्रमाणात करून वाया न घालवता वापरलेला आहे. परंतु कुठंतरी पाणी दुसरीकडे वळवायचंय, पाण्याचा हप्ता घ्यायचाय, पाणी चोरी करून यांचा भ्रष्टाचार करायचा आहे, म्हणून हे षडयंत्र रचलेलं आहे. अचानकपणे तुम्ही पाणी कसं तोडू शकता पुणे शहराचं? एवढी पुण्याची आज लोकसंख्या असताना, पाणी हे लोकांसाठी आवश्यक असताना तुम्ही पंप बंदच कसे करू शकतात? पाटबंधाराच्या अधिकाऱ्याने आम्हाला पहिल्यांदा सांगितलं पाहिजे. आज ज्या पाटबंधाराचे मंत्री आहेत गिरीश महाजन, त्याच पक्षाच्या महापौर आहेत ना मुक्ताताई टिळक, यांच्यात समन्वय साधू शकत नाही? ह्या मीटिंग त्या करू शकत नाही? आणि पुणेकरांना ह्यांनी दोष देऊच नये. पुणेकरांनी पाण्यासाठी जेव्हा जेव्हा नियोजन आखलेलं आहे तेव्हा पुणेकरांनी साथ दिलेली आहे, त्याप्रमाणे पुणेकर वागलेले आहेत. पण जर तुम्ही पुणेकरांचं संपूर्णच पाणी पळवण्याचा प्रयत्न करत असाल तर पुणेकर ते कदापि होऊ देणार नाही. आणि माझं आता मत आहे की या पाटबंधारे आता जे काही अधिकारी बोलले खडकवासल्याचे ज्या फोनवरनं, त्यांच्या घरात जाऊन त्यांचा नळ तोडणार, तेव्हा त्यांना कळेल घरात पाणी नाही आल्यावर अवस्था काय होते आणि पाणी हे किती अत्यावश्यक आहे. तुम्ही जबाबदार खुर्चीवर बसलेला आहात, तुमचं काम आहे, कर्तव्य आहे पाण्याचं नियोजन करणे आणि लोकांपर्यंत ती सेवा सुविधा पुरवणे. तुमचं काम नाहीये राजकारणात जाऊन फक्त पैसे कमवायचे आणि भ्रष्टाचार करून लोकांमध्ये भांडणं लावून द्यायची आणि आम्ही येणार टीव्हीवर बोलणार आणि हे करणार. ह्या गोष्टी गुंतून ठेवण्यापेक्षा आपल्याला काहीतरी आपण पुणेकरांचं लोकांचं देणं लागतो. आणि बीजेपी सरकारने तेच सांगितलं होतं 2014ला की आम्ही सुविधा पुरवणार, आम्ही हे करणार, आम्ही ते करणार. भलं तेवढं देऊ नका, जे काही सामान्य आहे अन्न वस्त्र निवारा तेवढं तरी लोकांना द्या, ही म्हणायची. रुपाली पाटील, अजून एक गोष्ट इकडे सांगावीशी वाटते, ती म्हणजे पुण्यामध्ये जेव्हा पाऊस सुरू होता त्यावेळेला धरणं ही भरपूर प्रमाणात भरली होती, मात्र गरज नसताना त्याच वेळेला ती रिकामी करण्याचा घाट महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घातलेला. कुठेतरी या सगळ्यामध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा देखील दिसून येत नाहीये का? नक्कीच हलगर्जीपणा आहे. का नाही? सत्ताधाऱ्यांचा त्यांच्यावर वचक आहे. बरं, पाण्याचं पंप तुम्ही तोडले दुपारी मान्य, आज सकाळी सिंहगड रोडवर एवढं लाखो लिटर पाणी वाया घालवलं, ते पाणी लोकांना मिळालं नसतं का? मग हे जे लाखो लिटर पाणी वाया गेलं सिंहगड रोडला आजच्या याला जबाबदार कोण? मग त्या अधिकाऱ्याला काय केलं पाहिजे? मग आता मुक्ताताईंनी आम्हाला महापौरांनी त्याचं उत्तर द्यावं की तुम्ही आता ते सांगू नका दुरुस्तीच्या नादात आमचं पाणी वाया गेलं. अहो, एवढं लाखो लिटर पाणी लोकांच्या घरी गेलं असतं, ते प्यायला त्यांना उपयोगी झालं असतं. आज लोकांना वापरायला पाणी नाहीये, प्यायला पाणी नाहीये. अजून किती तुम्ही लोकांना भूलतापा देणार आहात? आणि पाणी ते म्हणतात ना चौकीदार चोर आहे, तर मी म्हणते पुणे सत्ताधारी पाणी चोर आहेत. त्यांना चोरी करण्याशिवाय काही जमणार नाही. हे कोणतंही पुणे शहर चांगल्या पद्धतीने प्रशासन म्हणून हाताळण्यामध्ये अपयश आलेलं आहे. यांना फक्त जाहिराती करायला सांगा, मोठ्या गप्पा मारायला लावा, मिटिंगा घ्यायच्या, नावाला लोकांना गाजर द्यायची, आम्ही करतो, देऊ, आळंदी, हे करू, ते करू, आणि प्रत्यक्षात बघायला गेलं तर यांची कृती शून्य आहे.
सत्ताधारी कशासाठी असतात हो? लोकांना सुविधा पुरवण्यासाठी असतात. त्या लोकांना चांगल्या पद्धतीने पुरवल्या गेल्या पाहिजे. मला सांगा, काय सत्ताधारींनी जेव्हा त्यांचा जाहीरनामा जर आपण वाचला 2017चा, त्यांनी आतापर्यंत पुणेकरांचा काय दर्जा उंचावला एवढं त्यांनी आम्हाला नक्कीच रुपाली सांगावं. पाटील, ही चर्चा आणि आपल्याला तुम्हाला अशी सुरू जमत नसेल ठेवायची ना, पुढच्या आहे. या खाली संदर्भात करा. आपल्याला काही अजून तुमची देखील गरज चर्चा करायची. आपण बघतोय पुण्यात अघोषित पाणी कपात सुरू आहे की काय, असा प्रश्न सध्या पुणेकर विचारू लागलेले आहेत. आणि या संदर्भात आपल्याला अजून देखील चर्चा करायची. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तर गेल्या 2 आठवड्यांमध्ये सुद्धा गुरुवारच्या दिवशी पुण्याचा पाणी पुरवठा देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आला होता. आजही हा पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. आधीच कमी दाबानं पाणी येत असताना आणखी पाणी कपात नको अशा प्रतिक्रिया सध्या पुणेकर देताना पाहायला मिळत आहेत. खास करून महिलांना पाण्याची मोठी गरज असते. काय सांगाल, पाणी कपात होते अघोषित, मान्य आहे का तुम्हाला? नाही, आम्हाला अजिबात मान्य नाहीये. कारण पुण्यामध्ये आजूबाजूची सगळी गावं महानगरपालिकेत त्यांनी सामावून घेतली आहेत आणि आमचं पाणी सगळं तिकडे वळवलं जातं. आमच्या इथं म्हणजे बऱ्याच ठिकाणी क्वचित कुणाच्या घरात नळे, बाकी सर्व नळ कोंडाळी आहेत आणि ह्याची पाण्याची तुम्ही परिस्थिती डोळ्यांनी पाहता. इतकं कमी प्रेशरवर सगळ्यांनी मिळून महिलांनी काम करायचं कसं? जे वरती राहणारे आहेत ना, त्यांच्यासाठी फक्त मेन आहे. कारण एवढ्यावरनं ते पाणी घ्यायला खाली येतात, त्यांच्यासाठी पाहिजे ना आम्हाला. पाणी कपात हवी का तुम्हाला, का नकोय? नकोय. पाणी तरी किमान म्हणजे असं मुबलक तरी मिळावं की जेणेकरून पाण्याची गरज भागेल. पाणी वाचवा हा जो आग्रह धरला जातो, जनजागृती केली जाते, ते अगदी योग्य आहे. पण मुळात पुणेकरांना किंवा या पेठ एरियामधल्या लोकांना पाणी कसं वापरावं हे समजून सांगणं म्हणजे हे चुकीचंच आहे. ऑलरेडी महिलांना समजत असतं की पाणी कसं वापरावं. पण जर पाण्याचं प्रेशरच इतकं कमी येत आहे तर मग महिलांनी करावं काय आणि कोणाकडे दाद मागावी? जर आजूबाजूच्या व्यक्तिमत्वांकडे अर्ज देऊन गेलं किंवा काही सांगायला गेलं तर असं सांगितलं जातं की यंदा पाऊस कमी पडलाय. तर खरं तर पुण्याला पाण्याची काहीच कमी नाहीये. पुण्याला 5-5 धरणं आहेत. पण पुण्याचा विस्तार जो वाढलाय, IT कंपन्या वाढल्या, तिथं पाण्याचा प्रेशर जास्त जातोय. आणि जिथं खरी महिलांना गरज आहे पाण्याची, जिथं स्त्रिया सकाळी कामाला जातात किंवा धुनी भांडी करतात, स्वयंपाक पाणी करतात, स्वतःच्या मुलांना शाळेत सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात, त्याच वेळेस जर त्यांचा पाण्याचा प्रेशर कमी असेल तर त्यांनी काम कुठल्या वेळेत करावं? हे प्रेशर जे जातंय ते चुकीच्या दिशेने जातंय. ज्या दिशेला प्रेशर यायचं त्या दिशेला प्रेशर येतच नाही. तुम्ही पुण्यात या कारणामुळे जर पाणी कमी झालेलं असेल तर पुण्यात येणाऱ्यांचा ओढा काय कमी झालाय का? किंवा पाणी नाही म्हणून पुण्यात लोक येत नाहीयेत का? पाणी कपात जरी केली तरी चालेल, पण जितका वेळ पाणी येतंय तितका वेळ पाणी प्रेशरनेच यावं. गेल्या गुरुवारी पाणी कपात होते आणि ह्या गुरुवारी, आणि आमचं मुळात म्हणजे पुणे म्हणजे हे मेन पेठांचं शहर आहे. इथं सगळी वाडा संस्कृती आहे आणि आमच्याकडे अशी जागाच नाहीये की टाक्या नाहीये किंवा सोसायटीमध्ये तरी असतं की खाली टाकी असते, वर टाकी असते, ते भरून ठेवायला. आणि कसं आहे, प्रत्येकाचं 10 बाय 10चा रूम आहेत. काय पाणी ते साठवून ठेवायचं तरी कुठे ठेवायचं? आणि घरं ही आमची माडी आहे, त्याच्यामध्ये कसं आहे, आम्ही टाक्या हे लावू शकत नाही, आमची घरं पडली जातील. मग आम्ही करावं काय याला पर्याय? महानगरपालिकेनेच आजूबाजूची गावं ही पुणे महानगरपालिकेला जोडली. व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय भगत सोबत अमोल धर्माधिकारी, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. तर जलाभ्यासक सुनील जोशी आपल्या सोबत आहेत, मी त्यांच्याकडे जाणार आहे. सुनील जोशी, एकंदरीत हे राजकारण सगळं बाजूला ठेवलं तरी देखील आता पाणी कुठेतरी बचत करण्याची गरज आहे आणि आता काय उपाययोजना पुढे पुणेकरांनी करणं गरजेचं आहे, काय सांगाल? पहिली गोष्ट असं आहे की प्रत्येक माणूस हा पाण्याची बचत करत असतोच. आपण सरसकट तो नासाडी करतो असं विधान नाही करू शकत. त्याच्याकडे पाहायचा दृष्टिकोन वेगळा आणि तो वेगळ्या पद्धतीनं ते सगळं प्रयत्नशील आहे. आत्ता जो हा पेच प्रसंग निर्माण झाला याचं कारण आहे पुणे महापालिकेच्या वेगवेगळ्या योजनांचं अपयश आहे. JNNURMच्या माध्यमातून पुण्याच्या सगळ्या नद्यांचं शुद्धीकरण करून मलनिस्सारण प्रकल्प आखले गेले होते. त्याच्या अंतर्गत जे STP बसवले होते आणि त्यातून जे ट्रीट केलेलं पाणी आहे, ज्याच्यावरती प्रक्रिया होती, ते पाणी शेतीला द्यायचं नियोजन झालं होतं. तर त्याच्या बाबतीमध्ये जर आपण अभ्यास केला तर असं दिसतं की ते 100% प्रकल्प पूर्णत्वास गेलेले नाही आहेत. ते अपयश महापालिका मान्य करत नाही किंवा कुठलेही त्यावेळचे खासदार आमदार असो, यावेळचे आत्ताचे आमदार खासदार हे संयुक्तपणे ते मान्य करत नाहीत. दुसरा, आता जायकाच्या माध्यमातून जो प्रकल्प आपण उभा केलेला आहे, केंद्र सरकारची मदत आहे, राज्य सरकारने आणि महापालिकेने मिळून त्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे, त्याची काय प्रगती नेमकी? आज तुमच्या बाजूनी सगळ्या गोष्टी असताना तुम्ही त्यात का प्रगती करू शकला नाही?
ज्या शेलार साहेबांनी उल्लेख केला की ग्रामीण भागामध्ये पाणी देणं गरजेचं आहे, कारण खडकवासला धरण हे शेतीसाठीच बांधलेलं आहे. वास्तविक आपण हे विसरता कामा नये. आपण सुदैवी आहोत की आपल्याला खडकवासल्याचं पाणी मिळतं, त्याच्यावरती खरा अधिकार हा खालच्या लोकांचा आहे. त्यामुळे आपण त्यांचं ऋण मान्य केलं पाहिजे. कुठल्याही शहराची वाढ ही त्या ठिकाणी मुबलक पाणी म्हणून होते आणि पुण्याची वाढ पण त्यामुळे झालेली आहे. आता प्रश्न निर्माण होतो की व्यवस्थित समायोजन, नियोजन आणि वितरण या तिन्ही गोष्टीमध्ये महापालिका 0 मार्क मिळवून उत्तीर्ण झालेली आहे, असं खेदाने म्हणावं लागतं. याचं कारण की त्यांना हाती घेतलेले प्रकल्प 100% पूर्ण करता येत नाहीत. काय चुकत असेल तर त्या ठिकाणी कसा तो दोष दुरुस्त करायचा यासाठी त्यांचं मन मोठं नाही, त्याचबरोबर चूक मान्य करण्याची त्यांची वृत्ती नाही आहे. त्यामुळे ते एक एक दोष लपवत होतो आणि असा एखादा स्फोट होतो. आता जे पाणी प्रदूषित पाणी शुद्ध केल्यानंतर, ट्रीट केल्यानंतर शेतकऱ्यांना देणं बंधनकारक आहे कायद्यानुसार आणि देणं आवश्यक आहे, ते शेतकरी घेतात का हा प्रश्न जर तुम्ही नक्कीच. धन्यवाद सुनील जोशी आणि धन्यवाद रुपाली पाटील, तुम्ही आमच्याशी केलेल्या सविस्तर बातचीतीबद्दल. खरं तर आपण बघत होतो पुणेकर रस्त्यांवरती उतरण्याची प्रशासनानं वाट पाहू नये. हे निवडणुकीचं वर्ष आहे आणि केवळ आंदोलन न करता राजकीय आणि प्रशासकीय कार्यक्षमता दाखवण्याची अपेक्षा पुणेकरांना स्थानिक भाजपा नेत्यांकडून नक्कीच आहे. आज वेळ झाली इथंच थांबण्याची. अपडेट राहण्यासाठी पाहत राहा. जय महाराष्ट्र.